कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खेळ आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचलाय। घरात प्रत्येक सदस्य स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असतानाच आता कॅप्टन्सीवरून घरात मोठे वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। समोर आलेल्या प्रोमोवरून यामध्ये दिव्याच्या कॅप्टन्सी क्षमतेवर इतर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र बसले आहेत आणि यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधलाय। अनुश्री म्हणताना पाहायला मिळते की दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही, तर दुसरीकडे रुचिताने असं मत मांडलंय की कॅप्टन असा असावा ज्यानं दोन्ही बाजूंचं म्हणणं नीट ऐकून घेतलं पाहिजे। त्यात सुमित आणि सागर यांचं म्हणणं आहे की दिव्या मॅच्युअर नाहीये, अजून अनुभवांच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी आहे। घरातील सदस्यांनी लावलेल्या आरोपांवर दिव्या शांत बसलेली नाहीये, तिनं आपली बाजू मांडली आहे। दिव्या म्हणते की अनुभव जन्मतः कोणालाच नसतो, जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते। दिव्याचा हा करारी बाणा पाहून आता घरातील समीकरणं बदलणार असल्याची चिन्ह समोर आली आहेत। घरच्यांच्या मते दिव्यामध्ये मॅच्युरिटी आणि अनुभवाची कमतरता आहे, तर दिव्यानं एकटीनं संपूर्ण घराला भिडण्याचं आव्हान स्वीकारले। आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का, की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागेल आणि कोण बनणार घराचा कॅप्टन हे तर आपल्याला नवीन एपिसोड मधूनच पाहायला मिळेल। पण तुम्हाला काय वाटतं, कॅप्टन कोणी व्हावं? कमेंट करून नक्की लिहा।